आळशी अनय आणि जादूची बी. एका शांत आणि सुंदर गावात अनय नावाचा एक मुलगा राहत होता. अनय स्वभावाने खूप प्रेमळ होता, पण त्याला एक मोठा आजार होता, तो म्हणजे कमालीचा आळस. सूर्य आकाशात उंच आला तरी अनय आपल्या मऊ गादीवर लोळत राहायचा. त्याला दिवसाची सुरुवात करायचा कंटाळा यायचा. त्याची आई सुमती रोज सकाळी त्याला उठवण्याचा आटोकाट प्रयत्न करायची. ती खिडकीचे पडदे बाजूला सारून म्हणायची, अनय, उठ बाळा, बघ, बाहेर पक्षी किलबिलाट करत आहेत आणि गार वारा सुटला आहे. पण अनय फक्त कूस बदलायचा आणि डोक्यावरून पांघरून ओढून घ्यायचा. एके दिवशी त्याचे आजोबा विठ्ठल अनयच्या खोलीत आले. विठ्ठल यांच्याकडे एक विशेष वस्तू होती. त्यांनी आपल्या मुठीत काहीतरी जपून धरले होते. त्यांनी अनयच्या जवळ जाऊन आपली मूठ उघडली. त्यांच्या हाताच्या तळव्यावर एक छोटी चमकणारी सोनेरी रंगाची बी होती. विठ्ठल म्हणाले, अनय, ही साधी बी नाही, ही एक जादूची बी आहे. जर तू ही बी बागेत लावलीस आणि मनापासून तिची निगा राखलीस तर तुला एक मोठा चमत्कार पाहायला मिळेल. पण ही जादू फक्त कष्टानेच घडते. अनयने आश्चर्याने त्या बीकडे पाहिले आणि त्याच्या मनात कुतूहल जागे झाले. चमत्काराच्या ओढीने अनयने आपला आळस झटकला. तो पहिल्यांदाच इतक्या उत्साहाने घराबाहेर पडला. त्याने बागेत एक चांगली जागा शोधली. त्याच्या एका हातात ती जादूची बी होती आणि दुसऱ्या हातात माती उकरण्यासाठी एक छोटे खुरपे होते. अनयने जमिनीवर बसून कष्टाने माती खणायला सुरुवात केली. बराच काळ काहीही न केल्यामुळे त्याचे हात लवकरच दुखू लागले आणि कपाळावर घामाचे थेंब आले. पण जादूच्या फुलाच्या आशेने त्याने हार मानली नाही. त्याने एक छोटा खड्डा तयार केला आणि त्यात ती सोनेरी बी अलगद पेरली. आता त्या बीला पाण्याची गरज होती. अनयने विहिरीवरून बादलीभर पाणी आणण्याचे ठरवले. पाण्याचे वजन पेलताना त्याला खूप कष्ट होत होते, पण तो जिद्दीने चालत राहिला. त्याने मोठ्या प्रेमाने त्या छोट्या खड्ड्यात पाणी घातले. कामामुळे त्याला आता थकव्याऐवजी शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवू लागली होती. दिवस मागे टाकत अनय आता पूर्णपणे बदलला होता. तो आता कोणाच्याही सांगण्याशिवाय रोज सकाळी लवकर उठू लागला. आजोबा विठ्ठल लांबून अनयचे कौतुक पाहत असत. अनय आता फक्त त्या एका बीचीच नाही, तर बागेतील इतर सर्व झाडांचीही काळजी घेऊ लागला होता. त्याचा आळस कुठल्या कुठे पळून गेला होता. एके दिवशी सकाळी जेव्हा अनय बागेत पोचला तेव्हा त्याचे डोळे विस्फारले. त्या बीमधून एक अतिशय सुंदर देदीप्यमान आणि सुवर्ण रंगाचे मोठे फूल उमलले होते. त्या फुलातून एक मंद प्रकाश बाहेर पडत होता आणि त्याचा मधुर सुगंध संपूर्ण वातावरणात दरवळत होता. विठ्ठल तिथे आले आणि त्यांनी अनयच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. अनय म्हणाला, आजोबा, हा चमत्कार किती सुंदर आहे. विठ्ठल हसून म्हणाले, अनय, खरा चमत्कार त्या फुलात नाही तर तुझ्यामध्ये झाला आहे. तुझ्या कष्टाने तुला आळसातून मुक्त करून एक उत्साही मुलगा बनवले आहे. हाच या बीचा खरा चमत्कार आहे.